त्यांनी जी 1863 मध्ये वारी केली त्या माणसाने, त्यात तो वारी करत असताना संपूर्ण पंचमहाभूत त्याला मदत करत होते. म्हणजे त्यातले काही साधर्म्य आम्हाला आढळून येतात. म्हणजे असं आम्ही ज्यावेळी वारी करतो, दुपारी समजा 12 वाजले असतील आणि आपण वर बघावं ना, तर अचानक सफेद ढग दिसायला लागतात आणि 12 वाजता संपूर्ण ऊन नाहीसं होतं. पहिले 2 दिवस ऊनच नव्हतं, नाही का? पहिले 2 दिवस घाट आम्ही चढतो एवढा मोठा त्र्यंबकेश्वरचा, 7 डोंगर आहेत ते चढायचे उतरायचे, खरोखरच ऊन नाही, अगदी असं हिरवं, असं म्हणजे शांत वातावरण. म्हणजे परब्रह्म या शब्दाचा अर्थ ज्याची संपूर्ण पंचमहाभूतावर सत्ता आहे तो परब्रह्म, ब्रह्मानंतर परब्रह्म. तर ही परब्रह्म उपाधी महाराजांना काय आहे तुम्हाला माहिती आहे? पोथीमध्ये महाराजांनी सर्व म्हणजे पंचमहाभूत, अग्नी, वायू या प्रत्येक चमत्कार केलेले आहेत महाराजांनी, आणि महाराजांनी दाखवून दिले की मी पंचमहाभूतावर माझी सत्ता आहे. मग त्यांचे भक्त ज्यावेळी त्यांचं नाव घेत वारी करत असतात त्यावेळी ते त्यांना प्रोटेक्ट करतात महाराज. आणि मी खूप वेळा, माझी 12 वर्ष वारी झाली, 12 वर्षात मी खूप वेळा हे अनुभवलंय आणि हे होतं. म्हणजे याबाबत आम्ही म्हणजे अभिमान नाही सांगत, परंतु खरोखर हे होतं. थंडी गेली, थंडी नाहीये वगैरे वगैरे. पण ज्यावेळी जसं सुनीलने सांगितलं, आपण वारी इथून सुरुवात करतो, इथून सुरुवात केल्यानंतर शेगाव पर्यंत जे जे भक्त आम्हाला रस्त्यामध्ये भेटतात ते महाराजांचे भक्त असतात. त्या रूपात महाराज येतात. आपण एका पुजाऱ्याची गोष्ट अशी सांगितली जाते का, एक मोठा माझ्यासारखा पुजारी होता, देवाची भक्ती करत होता आणि त्या गावात पूर आला, मंदिर बुडालं. त्याने देवाचा धावा सुरू, मला वाचवायला आहे, कोणी आलं नाही. मग तो कळसावर चढला, तेवढ्यात ती वॉटर बोट घेऊन माणसं आली त्याला, चला चला पुजारी म्हणाला मी नाही येणार, मला देव येणार आहे. मग तो घुमटावर गेला, हेलिकॉप्टर आला, चला चला, तो म्हणाला मी नाही येणार, मला देव वाचवायला येणार. पाणी पूर्ण भरलं आणि तो मेला. मेल्यावर स्वर्गात गेल्यावर त्याने विचारलं देवाला का मला काय, तुम्ही आयुष्यभर तुझी पूजा केली, मला वाचवायला का नाही आला? म्हणाला तू मला ओळखलं नाहीस, मी तुला त्या याच्या रूपात आलो होतो, म्युन्सिपाल्टीचे लोक तुला वाचवायला आले होते, हेलिकॉप्टर सैनिकाच्या रूपात आलो होतो. तसं गजानन महाराज वेळोवेळी सेवा करतात. आता कुंभारी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये ज्ञानेश्वर मोरे नावाचा एक भक्त आहे, खूप साधा आहे, शेतकरी आहे. आणि त्या गावामध्ये त्याचं घर बांधतात आणि त्यांनी शेतात एक पत्र्याचं घर बांधलंय आणि शेतामध्ये त्यांनी महाराजांची, मी व्हिडिओ टाकलाय संध्याकाळच्यावर, मूर्ती वगैरे स्थापन करून. इतका भाव आहे त्याचा ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो. आता माझं कसं होतं, माझं पायाला खाली मी पाय टेकू शकत नाही, माझ्या पायाला खडे लागतात. त्यालाही माहिती आहे. तो काय करतो, माझ्या 2 बॅगा उचलतो, दोन्ही माझ्या बॅगा घेऊन माझ्या हाताला धरतो आणि मला असं आतमध्ये घेऊन जातो. त्याला माहिती आहे मला चालता येत नाही, म्हणजे खडे लागतात पायाला. हे सगळे स्ट्रॉंग मॅन आहेत, त्या मानाने यांच्या इतका स्ट्रॉंग नाही. हे कोण करतं? तर आपण ओळखायला हवं का हा देव, म्हणजे हे महाराज आपल्याला मदत करतात. अक्षरशः तो एका हातावर गाद्या घेतल्या त्यांनी. कोणी त्याला म्हणतं ज्ञानेश्वर पाणी दे, कोणी म्हणतं ज्ञानेश्वर गरम पाणी दे, कोणी म्हणतं ज्ञानेश्वर गादी घाल, कोणी म्हणतं ज्ञानेश्वर अमुक कर, कोणतं. तो सगळीकडे धावतो एकटा, अक्षरशः 4 बाजू. तुम्ही विचारा भक्तांना, इतकी सेवा करतो ना तो. सकाळी 4च्या आणि एवढे करून अख्खं गाव जेवायला आलेलं असतं, गाव अख्खं जेवायला आलेलं असतं त्या ठिकाणी. साधं पिठलं भाकरीचं, पिठलं पोळी असते, साधं जेवण असतं. अख्खं गाव जेवायला आलेलं असतं. सर्वांना गरम पाणी करून देणं, हे करणं ते करणं, सकाळी पुन्हा उठून सर्वांना गरम पाणी देणं, सर्वांचं पुन्हा चहा देणं वगैरे. आणि पुन्हा आमच्या बरोबर तो चालत पण येतो तिथपर्यंत. जेवायचे पण थांबतो, जेवायचे पण तर थांबतात. म्हणजे महाराज असतात ते, महाराज रूपात येतात. आणि यावर्षी 12 वर्षानंतर महाराजांनी दर्शन दिलंय, आम्हाला सर्वांना दिलंय. यांना माहिती की नाही कोणाला तर माहित नाही. तिडक्याच्या नंतर ज्यावेळी आम्ही एका ठिकाणी 11 वेळा पहाटे घणघण गणात बोते म्हणतो, एक आमचं ठिकाण आहे, तिथे आम्ही थांबून. ते त्या ठिकाणी पांढरं वस्त्र घातलेला, उंचापुरा, माझ्यापेक्षा उंच, हातात काठी घेतलेला माणूस, सकाळी 4, 4:15 वाजता बघितलं असेल तुम्ही. उंच आणि दिप्पाड, हा एकदम माझ्यापेक्षा दिप्पाड. आणि त्याने फक्त असं मागे साईडला वळून बघितलं आणि चालला गेला, आमच्या समोरून असं चालला गेला. आधी तो, आता आधी दिसायला पाहिजे, आधी दिसला नाही. जेव्हा आमचा ओम गणगण गणात होते 11 वेळा संपला, तो प्रकट झाला. पण आपल्याला ओळखता येत नाही, आपल्याला समजत पण नाही आपण त्याला थांबवावं, आपल्याला असं वाटत पण नाही आपण त्याच्याशी बोलावं, आपल्याला असं वाटत पण नाही की आपण त्याला काहीतरी द्यावं. ते बंकटलाल आणि दामोदरला वाटलं, म्हणून त्यांचं महाराजांचे दर्शन झालं. कळलं? हे वाटणं असं
हा, हे वाटणं स्वाभाविक, हे वाटणं असं अनुसंधानातून येतं. आपलं अनुसंधान जे आहे, जे दादांनी आपल्याला अनुसंधान दिलंय, ही उपासना दिली आहे, ही उपासना जितकी तुम्ही तीव्र कराल ना तेवढं तुम्ही समोरच्याला ओळखता येतं तुम्हाला. असं आहे. तर महाराज हे सगळ्या रूपामध्ये आम्हाला हे देत असतात, शेवटपर्यंत, अगदी अगदी शेवटच्या लासुरा फाट्यापर्यंत. लासुरा फाट्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, 2015 सालची गोष्ट आहे. काल पुन्हा त्याचा उलगडा झाला, त्याला पण तप झालं. तो एक स्पॉट आहे, कमल धाबाच्या समोर एक छोटस हे आहे, घर आहे आणि घरावर शेड आहे पत्र्याची, तिथे आम्ही थांबतो. तो स्पॉट कसा मिळाला? 2015 साली मी नवीन होतो, माझी एक्साइटमेंट खूप होती आणि मी लक्झरियस लाईफ मधून एकदम डिस्कम्फर्ट लाईफ मध्ये आलो होतो. त्यामुळे मी खूप अस्वस्थ असायचो अख्ख्या वारीमध्ये. मग 2000 आम्ही चालतोय आणि काय झालं, ज्यांच्याकडे आमचं ठिकाण होतं ना ते बाहेर कुठेतरी अकोटला वगैरे निघून गेले होते. पण कोणीतरी आदल्या स्टॉपच्या माणसांनी त्या कमल त्या शेतकऱ्याच्या मालकाला फोन केला. त्याला सांगितलं, अरे असे 11 वारकरी म्हणे तिकडे फिरतात आहे रस्त्यावरती डहाणूचे. तो घरी झोपला होता. त्यानंतर तू चल आताच्या आता जा आणि त्यांना भाकरी वगैरे दे आणि त्यांचा निवासाची व्यवस्था कर. त्यालाही माहित नाही कोण वारकरी आणि आम्हाला माहित नाही कोण. आम्ही आपले फिरतोय, पुढे गेलो, मागे गेलो, आमच्या भोवती तो मोटरसायकल घेऊन, तुम्ही म्हणजे डहाणूचे 11 वारकरी का? हो म्हणजे चला तुम्हाला मला सांगितलंय. मला त्याला कोणाचा फोन आला त्याचं नावही माहित नाही, अजूनही त्याचं नाव माहित नाही कोणाचा फोन आला. तो त्याला कोणीतरी फोन केला, असे वारकरी आहेत. आणि गेली 12 वर्ष नंतर त्याने आम्हाला आतमध्ये उघडून दिलं छोटस घर. त्याच्या बायकोला त्यांनी सांगितलं, एक भाकरी दे म्हणे, तुझे 2 भाकरी ते खाऊ शकणार नाही, मोठी भाकरी असते, 1 भाकरी आणि बेसन असा नैवेद्य. तो गेली 12 वर्ष तिथे, मुकुंद दे म्हणून त्यांचं नाव, आणि त्याचा मुलगा डॉक्टर आहे ऋषिकेश. तर त्याच्या तपाला पण 15 वर्ष झाली. मग हे कोण करतं? असं आहे, महाराजच करतात नाही. मग वारीमध्ये आपल्याला असं वाटतं चमत्कार काय? चमत्कार हेच आहेत, चमत्कार सगळे. बोला काय अडचण? आम्ही दादांच्या हट्टी मुली आहेत. बोला. आम्ही ठरवलं शेजारची सगळ्यांना जायचं नाही, मंदिरातून बाहेर निघायचं नाही. आम्ही शेवटपर्यंत काकड आरतीला थांबलो. काकड आरती करून बाहेर निघालो. बाबांचा तांबूल घेतला, खाल्ला, चप्पल घेऊन बाहेर गेट जवळ आलो. एकच रिक्षा होती तिथे उभी, कोणीच नव्हतं, रिक्षावालेच नव्हते. 10:30 पावणे 11 वाजले होते. आम्ही 4 जण होतो. महेश आशा आणि तुम्ही 4 जणी. महेश होता, रोहन होता आमच्या बरोबर. आम्ही 4 रिक्षात बसलो. रिक्षावाला एकटाच होता. ते बाबा उभे होते, ते रिक्षाजवळ असे हात धरून उभे होते. पांढरा शुभ्र ड्रेस होता त्यांचा, तिथे शेंटी बांधलेली होती केसांची. एक शब्द पण बोलले नाही ते, उभे होते तसेच आमच्या जवळ. आम्ही रिक्षेत बसलो 4 जण. नंतर ते आमच्याबरोबर रिक्षेत बसले. आम्हाला वाटलं ते स्थायिक आहे कोणीतरी, ते रिक्षेत बसले आमच्याबरोबर. आम्ही पुढे गेलो, महेश पुढे चालत होता. आम्ही महेशच्या पाठीला हात मारला, तू सांगतो माऊली नीट जा व्यवस्थित. महेश आम्हाला बोलला. त्यांनी फक्त हास्य केलं, असं स्मित हास्य केलं, महेशकडे बघितलं आणि आम्ही गेलो. ज्या गेटपासून निघालो तिथपासून तो रिक्षावाला इतका बडबड करत होता, खूप बोलत होता, म्हणजे तो तिथलं सगळं सांगत होता. पण आम्ही 4 एकदम शांत होतो, आपल्याबरोबर कोणीच नाही, भीती वाटते. आणि ते महाराज म्हणजे ते बाबा होते बसलेले आमच्यावर, पांढरे स्वच्छ एकदम तेजस्वी चेहरा होता. एक शब्द पण बोलले नाही. आम्ही थोडंसं पुढे गेलो. मेघाने पार्सल घेतलेलं होतं, ते त्यांना काय माहिती कसं आम्ही या दुकानात पार्सल घेणार आहे. आम्ही 4 बसवलो. मेघा अशी उतरायला लागली, त्यांनी हात केला, फक्त हात केला, बोलले नाही, हात केला, ते उतरले. त्यांनी पार्सल घेतलं, मेघाकडे दिलं. मेघाने मांडीवर दिलं, गेलो. 20व्याचं गेट आलं, 20वा जिथे उतरलं तिथे गेट आलं. ते खाली उतरले आणि त्या रिक्षावाल्याला सांगतात, ह्या 4 माऊलींचे पण पैसे घे. आम्ही समजलो नको बाबा, आम्ही देतो म्हणून. मग ते उतरले. त्यांनी ती 100ची नोट त्या रिक्षावाल्याला दिली. तो सुट्टी द्यायला लागला. तो म्हणे रिक्षावाल्याला, तेव्हा नाही हे तुलाच ठेव, त्या नाही घेतात. मग आम्ही दिले पैसे.
आणि गेट आणि पुढे पूर्ण मैदान आहे विसरायचे तिथे. रिक्षेतून उतरलं का कमान लागेपर्यंत ते पुढे चाललेले असे. आम्ही मागून चाललेलो चौकीतून. आम्हाला गेटमध्ये आणून सोडलं कमानीत त्यांनी. समोर चालले तर गुप्त झाले एकदम दिसे नसेल. आम्ही चौकी आम्ही इकडे तिकडे पुढे आमच्या समोर चालले ना दृश्य झाले एकदम. एक शब्द पण बोल फक्त स्मित असं करत आहे आमच्याकडे बघून. मेघाच काय माहिती चेष्टा आहे काय बोल फक्त हसायचे ते हसत होते आमच्यावर. आम्हाला गेटमध्ये सोडलं. आम्ही पुढे बघतो त्यांना ते चाललेले आम्ही इथे आणि एकदम अदृश्य झाले. बघ बाबा आपण चौकी 11:30 वाजले म्हणून शेजारच्या साईड थांबलो म्हणून ते हटताना आपल्याला सोडायला इथपर्यंत आले. म्हणजे आमच्या अंगावर काटा. आम्ही चौकी इकडे बघत उभं राहिलो 5 मिनिटं. बाबा गेले कुठे पण आम्हाला ओळख आलं नाही का त्यांचा नमस्कार करा. आम्ही शोधलं त्यांना पण कुठेच आम्हाला दिसले नाही. आणि दर्शनाच्या वेळेला आमच्या पुढेच होते म्हणजे शेवटपर्यंत शेजारती बसून आम्हाला गेट पर्यंत सोडेपर्यंत आमच्या बरोबर होते. आम्ही हाताने थांबलो नाही. आज शेजारती करूनच जायचे बाबांचे. आम्ही अख्खा दिवस त्या दिवशी देवळातच होतो. गेलं नाही वाटत कुठे फिरायला. आज बाबांबरोबरच व्हायचं. शेजारतीपर्यंत आम्ही बाबांबरोबर होतो. साक्षात्कार झाला आम्हाला बाबांचा. चतुर्थीला मला वाटते की ते मोदकाचे लाडू पाठवायचे आणि आपले कडू आहेत ना डॉक्टर कडू हे अगदी तिथे दारावरती येऊन हजर उभं राहते आणि माई त्यांच्याकडे तो डबा ते घेऊन द्यायचे. आणि तेव्हापासून जी आम्हाला ती समज आली की ते गजानन महाराजांचे आहे. तर सर्वप्रथम गजानन महाराजांमध्ये डहाणूमध्ये जे आले, डहाणूला जी ओळख झाली ते आपले पवारदादा आहेत. ह्या पवारदादांमुळे आपली ओळख झाली आहे. म्हणजे गजानन महाराज आहेच प्रश्न नाही आहे, पण डहाणूमध्ये जे त्यांचा आधी प्रस्त झालेला आहे ते पवारदादांमुळे. तर मग पवारदादांना पहिला नमस्कार करतो. अच्छा, आता सुनीलने जे 2 गोष्टी सांगितल्या त्या अतिशय म्हणजे हे आहे की 2 वर्ष हा तो एवढी वर्ष जातोय. 1 वर्ष डिसेंबरमध्ये माझ्या भाचीचं लग्न होतं आणि डिसेंबरमध्ये हा ऍडमिट होता. डेंग्यू झाला होता आणि डेंग्यू तर तुम्हाला माहिती आहे कसा असतो. त्या डेंग्यूमध्ये सुद्धा डॉक्टरने आम्हाला मला वाटतं की 18-19 काय तर डिसेंबर असेल, डॉक्टरने त्यांना सांगितलं की हा एकदम हे तुम्ही. मग आम्ही विचारलं की असं असं आहे. तर डॉक्टर म्हणाले पाठवू नका म्हणून. बरं, डॉक्टर म्हणाले की त्याला पाठवू नका. आणि हा 2 दिवस मला 2 का 3 दिवस अगोदर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाला होता याला. आणि 1 तारखेला आमचे साहेब चालले वारीला. आम्ही नको सांगितलं तरी हा जसा एक अनुभव आहे. तसंच काही त्याच्या आदल्या वर्षी पण असंच झालं होतं. नोव्हेंबरमध्ये हा ऍडमिट होता आणि तेव्हा पण सांगितलं नोव्हेंबर का डिसेंबर की बाबा तू जाऊ नको, तुझी तब्येत बरोबर नाही आहे. आणि हा निघाला, सगळा प्रवास व्यवस्थित झाला जुनी वेळ. तर सांगायचा असा अनुभव आहे की ह्या बाकीच्या लोकांनी आपलं सांगितलं अनुभव सांगितला की महाराजांची क्या प्रचिती येते की आपण म्हणतो की जावं किंवा आम्ही घरातले लोक म्हणतात नाही, पण जर त्यांची जर इच्छा असेल तर तो बरोबर तुमच्याकडनं सगळं करून घेतो. हा खरंच चांगला अनुभव आहे आणि आम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल हे वाटते. तो दरवर्षी इतकी सेवा करतो, म्हणजे एवढी सेवा करतो की आमच्याकडनं तेवढी होत नाही, पण त्याच्याकडे वाटते. आणि ही सगळी कृपा आशीर्वाद महाराजांचे आहेत. धन्यवाद. पोते म्हणून हा मंत्र गणगण गणांत पोते आहे. म्हणून हे सगळे भक्तजण एका लाईनीवर आपल्याला भेटत असतात. तसे अनुभव आहेत. आता आपण एक गजर घेवाण्या कार्यक्रम संपन्न करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री दासगणु महाराज की जय. सबनंदन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया महात्मा हनुमान की जय. राजा
स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज की जय. जय गजानन